तीन सजावत देश को सती संत आणि शूर, तीन लजावत देश को कपटी कायर आणि क्रूर। सतीनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी त्याच शूरांनी देशाचं संरक्षण करायचंय। पहा, मातेनं संस्कार लावायचे कसे संस्कार? जो मुलानं तुमच्या पोटी जन्म घेतल्याच्या नंतर अनेक कुळांचा, कित्येक कुळांचा उद्धार झाला पाहिजे। कारण इथं सांगितलंय, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। तुमच्या कुळामध्ये जर सात्विक विचाराची मुलं जन्माला आली तर त्यांचा आनंद थेट भगवंताला होतो। पण तशी लेकरं जन्माला येणं अत्यंत गरजेचं असतं। पहा, आनंद होतो भगवंताला कधी? लेकरू तसं पाहिजे। मुलगा असेल भगवान प्रभू रामचंद्रांसारखा, मुलगा असेल भक्त प्रल्हादांसारखा, मुलगा असेल बाळ ध्रुवासारखा, मुलगा असेल महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, तर का नाही भगवंताला आनंद होणार? मुलगी पाहिजे संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई सारखी मुलगी पाहिजे, संत जनाबाई सारखी मुलगी पाहिजे, राजमाता मासाहेब जिजाऊंसारखी मुलगी पाहिजे, झाशीच्या राणी सारखी। का नाही भगवंताला आनंद होणार? पण तशी लेकरं जन्माला येणं गरजेचं असतं। पण आईनं संस्कार लावायचेत लेकरांवरती। मी तुम्हाला कधी कधी सांगत असते, पहा, एक वेळेला नाही गाडी बंगली कमवता आली तरी चालतील, पण फक्त लेकराला संस्कार कमवा। 3 मजली बिल्डिंग आहे, पण लेकरू जर म्हातारपणी तुमचा तिरस्कार करत असेल, तुमची सून तुम्हाला पाहत नसेल, मला सांगा बरं, खरे जर भांडणं लागत असतील तर ते पत्नीवरून लागतात। पहा, जेव्हा लग्न होऊन मुलगी सासरी जाती तेव्हापासून भांडणं लागायला चालू होत आहेत। स्वतः ती मुलगी भाऊजाईला सांगते, तुझ्या आई वडिलांसारखी माझ्या आई वडिलांची सेवा कर। माझे आई वडील तुझ्यावरती नितांत प्रेम करतात, जीव लावतायत, तुला सांभाळ कर त्यांचा। पण इकडे गेल्याच्या नंतर स्वतःच्या मालकाला सांगते, एक तर तुमचे आई वडील घरात राहतील किंवा मी राहील। असं असेल तर ती तरी तुमच्या आई वडिलांना कशी सांभाळेल? मी तुम्हाला सांगेल, असं वाटत असेल तुमच्या आई वडिलाला तुमच्या भाऊजाईनेच व्यवस्थित सांभाळेल, पण त्या अगोदर तुम्हाला तुमचे सासू सासऱ्याला व्यवस्थित सांभाळावं लागेल। पहिल्या काळात भांडणं होत नव्हती कधी? मला सांगा महिला मंडळी, आजकाल भांडणं होतात घरात, एकीमेकीचं भांडण लावून देतात। जेव्हा एखाद्या सासूबाईला जरी विचारलं, सुनबाई कशी वागते तुमची नेमकी, आजपर्यंत मला सांगा मुंदेफळमध्ये कोणती सासू म्हटली की माझ्या सुनासारखी सून अख्ख्या मुंदेफळमध्ये नाही? बोट वर करा तुम्ही, बक्षीस तुम्हाला आपल्याकडून नाही येणार। तुम्ही तिला रिस्पॉन्स देतात, रिस्पॉन्स काय म्हणणार? काय सांगू बाई तुम्हाला, भाड्याचा बैल करून ठेवलाय नुसता। काय म्हणती? भाड्याचा बैल करून ठेवलाय नुसतं, तिचंच ऐकतो। आणि तेवढा थोडा विषय पलटी व्हाव, विचाराव तुमचा जावाई कसा आहे बाई? काय सांगू, अख्ख्या गावात माझ्या जावयासारखा जावाई नाही। काय करतो? भांडी तोच घासतो, कपडे तोच धुतो, सगळी कामं करतो, माझ्या लेकीला असं पलंगाच्या खाली उतरू देत नाही। मग इकडंच होतं काय नेमकं? भांडणं खरे लागतात। पहा, माता वर्गांकडून वाटत असेल सासूबाईला, माझ्या सूनबाईनं रोज मला एखादा शब्द वाकडा बोलू नये, बोलणार नाही, पण फक्त एक काम करा, तुमच्या जवळची जी मैत्रीण आहे ना, तिला जाऊन म्हणा, माझ्या सुनासारखी सून अख्ख्या मुंदेफळ मध्ये नाही। दुसऱ्या दिवशी येऊन तुमचं दर्शन घेईल ती, दुसऱ्या दिवशी नुसत्याच दुधाचा चहा तुम्हाला, त्यात अजिबात थोडं थेंब बरंही पाणी नाही टाकणार ती। आणि सूनबाईला वाटत असेल माझ्या सासूबाईनं मला आईसारखं सांभाळावं, लावेल तुम्हाला जीव ती आईसारखा। काय करायचं? दर्शन सकाळी सकाळी आंघोळ झाली, देवपूजा झाली की पहिलं सासूबाईचं दर्शन घ्यायचं। किती शिव्या देऊ द्याव, 2 दिवस देईल, 3 दिवस देईल, 4 दिवस देईल, 8 दिवस शिव्या देईल, पण 9व्या दिवशी तुमचंच कौतुक शेजारचीला जाऊन सांगन, एवढी मी बोलते तिला, वाईट वाईट बोलते, एवढा तिचा तिरस्कार करते, तरी सुद्धा माझी सून मला एकही शब्द वाकडा बोलत नाही। परत सांगेल, माझ्या सुनासारखी सून मुंदेफळ सारखी नाही। असं करता का तुम्ही? करता का? भांडणं याच्यावरून वाटतात घराघरांमध्ये, मग तुमचे भांडणं भावाभावांमध्ये नितांत प्रेम केलेलं आहे। आयुष्यभर लग्न होईपर्यंत एकमेकांना साथ दिलीये, राम लक्ष्मणाच्या जोडीसारखे व्यवस्थित सांभाळे, व्यवस्थित राहिलेत। पण जेव्हा घरामध्ये पत्नी येते, घरामध्ये भाऊजाई येते, घरामध्ये वहिनी येतील, तेव्हा घरात भांडणं लावून देते, भावाभावांमध्ये सुद्धा वैरपण निर्माण होते।
भावांमध्ये भांडणं लागतायत। मला सांगा, कधी कधी आपण पाहतो, कुणाचं जरी पाहिलं, तुमच्या घरात एखादी सून आली, कुणाची तरी ती मुलगीच आहे ना, जशी तुमची मुलगी दुसऱ्याच्या घरी गेल्यावर तुम्हाला वाटतं आमच्या मुलीला आनंदात सांभाळावं, कुणाची तरी मुलगीच आहे। आम्ही प्रकरण पाहिलेत, 20-22 वर्षाची मुलगी लग्न होऊन जर सासरी गेली, सासूबाईनं मुलीला चहामध्ये टाकून विष पाजताना पाहिलेलं मी पाहिलेलं आहे। ते मुलीचं आयुष्य बर्बाद होऊन जाते। ज्या मुलीला अगदी स्वतःकडून काही चूक नसताना सुद्धा घरी जरी येऊन ढावं लागत असेल, तिचं जर नान्न मोडत असेल फक्त सासूमुळे, लेकराचा संसार मोडत असेल, लेकराचा प्रपंच मोडत असेल आईमुळे, तर त्या आईचा काय उपयोग आहे? असे प्रकरण आहेत काही ठिकाणी, आम्ही पाहिले, ते उगाच सांगत नाही। कायम माणसानं जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचा वारसा जर घरामध्ये असेल, सुसंस्कारी विचार जर असतील, जीवनाचं कल्याण होणारे विचार जर घरामध्ये असतील, मला सांगा, पहिल्या काळामध्ये होती तशी प्रथा, लहान लेकरांना ऐकायला भेटायचं पहाटेच्या वेळी लेकरू उठल्याच्या नंतर। काय, जेव्हा एखादी आजी घरामध्ये आजी होती, आजीबाई घरामध्ये सकाळी जात्यावर दळण दळायचे, तेव्हा ते लेकराला ऐकायला भेटायचे। आजोबा असतील पाठ पारायण करायचे, जप करायचे, तो जप ते नामस्मरण लेकरांच्या लहानपणातच कानावरती पडायचं। आता ते नाही, आता हे पाव सकाळी सकाळी पाव विकणार येतात ना, 8 वाजता उठून डोळे चोळीत बाहेर येणार, हे ऐकायला भेटतंय। कसं परिवर्तन होणार आहे जीवनामध्ये? संताची संगती जीवनामध्ये करावी लागेल, कारण जीवनामध्ये संताची संगती फार महत्वाची असते। पहा, ही ती कथा सांगितली आहे। जेव्हा विदुर काकांनी मैत्र ऋषींना विचारलं, राजा परीक्षित शुकदेव महाराजांना विचारत आहेत की जीवनामध्ये जे विदुर काकांसाठी भगवान परमात्मा स्वतः आणि पांडवांसाठी स्वतः, जेव्हा भगवान परमात्मा दुर्योधनाकडे गेले होते, ती कथा आम्हाला सांगा। सांगू लागलेत की दुर्जनामध्ये राहून माणसानं दुर्जन बनणं ही मोठी गोष्ट नसते, पण दुर्जनामध्ये राहून सुद्धा भगवंताचं नामचिंतन न सोडणं, भगवंताचं अखंड भजन करणं ही खरंच नवलाची गोष्ट आहे, ही मोलाची गोष्ट आहे। विदुर काका दुर्जनामध्ये राहत होते, पण कधीच भगवंताचं भजन सोडलं नाही, सर्वस्व त्यांचं भगवान परमात्म्याचं नामचिंतन होतं। मला सांगा, जेव्हा आपण पाहतोय भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर जीवनाचा उद्धार होतो, भगवान परमात्माही त्यांच्याच घरी जातो, ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव, भक्ती, श्रद्धा आणि निष्ठा आहे। विदुर काका जेव्हा गेले, दुर्योधनाला सांगितलं, पण ही युद्ध संपवा, तुम्ही वाईट कृत्य करू नका, वाईट बुद्धी तुमच्या मनामध्ये आणू नका। त्यावेळेला दुर्योधन विदुर काकांना सांगतायत, विदुर काका मंत्री आहात तर मंत्रीच राहा, आमच्या मध्ये मध्ये अजिबात तुम्ही बोलू नका। विदुर काकांचा अपमान केला, गंगेच्या तटावरती जाऊन झोपडी बांधून राहू लागले। जेव्हा हस्तिनापूरला भगवान परमात्मा जाणार आहेत, दुर्योधनाला समजून सांगण्यासाठी हस्तिनापूरला भगवान परमात्मा जाणार आहे। जेव्हा विदुर काकांना समजलं, सगळ्या जणांनी अगदी पूजेचं ताट केलेलं होतं, सगळ्यांनी फुलं रांगोळी काढलेल्या होत्या, सडा वगैरे टाकून असं सुंदर वातावरण, पवित्र वातावरण त्या हस्तिनापूरमध्ये बनवलेलं होतं। भगवंताच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज होते। भगवान परमात्मा तिथे येणार, पण एका कोपऱ्यामध्ये उभे राहून विदुर काका आणि त्यांची पत्नी सुलभा माता राणी पाहत होत्या, भगवान परमात्मा आपल्याकडे पाहिल का, देव आपल्याकडे पाहिल का? एवढ्या गर्दीमधूनही विदुर काकांकडे भगवान परमात्म्यानं पाहिलं। विदुर काका सुलभा मातेराने सांगतायत, सुलभा बघ ना, भगवान परमात्म्याने आपल्याकडे पाहिलंय, त्या देवानं आपल्याकडे पाहिलंय, त्या कानानं पाहिलंय ग, देवानं पाहिलंय आपल्याकडे, माझ्यावरती नजर टाकली आहे, पण भगवान परमात्मा आपल्या घरी येईल का कधी, असा मनामध्ये विचार आला। आणि भगवंताला समजलं की याला नेमकं म्हणायचंय काय। जेव्हा भगवान परमात्मा दुर्योधनाकडे आले आणि भगवंतांनी सांगितलं, राजसिंहासनावरती भगवान बसलेत, भगवान सांगतायत, दुर्योधना जास्त काही तुला राज्य मागत नाहीत, तुला मी विनंती करण्यासाठी आलोय, समजावून सांगण्यासाठी, शिष्टाई करण्यासाठी आलोय।
पांडवांना जास्त काही अर्ध राज्य नाही पाहिजे, 5 पांडवांना फक्त 5 गावे दे, दुसरं काहीच नाही पाहिजे. आणि महाभारताचं युद्ध थांबव, हे युद्ध संपून टाक, युद्धाला वाढवू नकोस, फक्त 5 पांडवाला 5 गावं दे. दुर्योधनानं राग राग भगवान परमात्म्याला म्हणे, देवा शिष्टाई करायला येण्याचे काही कारण नव्हतं, काही गरज नव्हती. तुम्ही समजून सांगितल्याच्या नंतर मला समजेल असं अजिबात नाही. 5 गावं काय, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन, एवढी सुद्धा माती सुद्धा देणार नाही. भक्ताचा अपमान केला. भगवंत म्हणतात, एक वेळेला माझा अपमान झाला असता तर सहन केला असता रे दुर्योधना, पण माझ्या भक्ताचा अपमान मला कधी सहन होत नाही. म्हणे फक्त भक्ताचाच नाही, तुझाही अपमान करेल. शिपायांना सांगितलं, भगवंताचा अपमान केला, धराले त्या काळ्याला. भगवंताचा अपमान केला. भगवान परमात्माला राग आला. आणि जिथं वाईटाचं अन्न आहे, जिथं वाईट राहत आहेत, जिथं दुर्जन राहत आहेत, जिथे भक्ताचा मान समान नाही, जिथे मला मान नाही, माझ्या भक्ताला मान नाही ना, तिथे मी राहू शकत नाही. भगवान परमात्मा तिथून निघून चालले. तेव्हा तिथे कृपाचार्य द्रोणाचार्य यांनी विनंती केली, भगवान आलेच आहात, दुपारची वेळ झाली, भोजनाची वेळ झाली, थोडंसं भोजन तरी करून जा. भगवंत म्हणतात, तुम्ही त्या दुर्बुद्धीच्यांचं, तुम्ही त्या वाईट बुद्धीच्यांचं वाईट अन्न खाल्लंय, तुम्ही अन्न खाल्लंय त्यांचं, तुम्ही त्यांचं मीठ खाल्लंय. दुर्जनाचं मीठ खाणाऱ्यांची बुद्धी तशीच होणार. मला नाही खायचं त्यांचं अन्न, भोजन नाही करायचं, मला थांबणार नाही. इथे जिथे माझ्या भक्ताचा अपमान आहे तिथे मी थांबू शकत नाही. तेव्हा तिथून भगवान परमात्मा उद्धवजीला सांगतायत, बडे बडे मंदिर कोण्या काम के, भाव अगर नहीं हो वे, चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवा, विदुरांच्या घरी आपल्याला जायचंय. भगवान परमात्मा जेव्हा विदुर काकांच्या घरी आले, द्वारातून पाहतायत तर विदुर काकांचं भजन चालू होतं. गोविंदू मेरो